नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेकडून ग्रुप डी ची जाहिरात आलेली, फॉर्म भरणं देखील सुरू झालेले. 2 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. परंतु फॉर्म भरताना तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. याच्यातील काही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आणि काहींची फक्त माहिती भरायची, म्हणून तुम्हाला ही कागदपत्र लागणार आहेत. मग हे नेमकं तुम्हाला कधीचे हवेत, म्हणजे कोणत्या वर्षापासूनचे हवेत, नसेल तर फॉर्म भरता येईल का आणि फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत का जर मी चुकीची वगैरे माहिती भरली तर? सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि या ग्रुप डी ची पूर्ण तयारी करून घेण्यासाठीची लाईव्ह बॅच, विद्यार्थ्यांची मागणी होती की सर डायरेक्ट लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा. तर आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करत आहोत, ज्याला आपण एक वंदे भारत बॅच जे आहेत तर ते नाव दिलेले. याच्यामध्ये रेल्वेचा जो संपूर्ण सिलेबस आहे ग्रुप डी चा, तो तुमचा मराठीमध्ये, कारण की ही परीक्षा आता मराठीमध्ये होते आणि मराठीमध्ये थोडंसं कंटेंट चांगलं मिळावं याच्यासाठी सर्व विषयांचा इथे समावेश असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला जॉईन करू शकता आणि 1499 प्लस जीएसटी एवढ्या फीज मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होईल. मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की याला 18,000 पेस केले, म्हणजे हे बेसिक पे, आणि जागा जवळपास 22,000 जे आहेत तर ते आलेले आहेत. 18 ते 33 वयोगटातील उमेदवार इथं फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 2 मार्च आहे आणि त्याच्यानंतर एक करेक्शन विंडो ओपन होईल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म थोडा एडिट जो आहे तर तो करता येईल. ठीक आहे, चला हे इथपर्यंत झालं. आता पुढं याची ऑफिशियल फॉर्मची लिंक जे ना, कारण की खूप सारे फ्रॉड लिंक येते आणि फ्रॉड लिंक मध्ये मुलं पेमेंट करतात वगैरे सगळ्या काही गोष्टी होतात, पण ते रेल्वेपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला वाटलं मी तर फॉर्म भरला, माझ्या मित्राचा आला, माझा आला नाही, तर प्रॉब्लेम काय, तुम्ही चुकीची वेबसाईट वापरता. त्यांनी देखील सांगितलं, मी तुम्हाला डायरेक्टली ऑफिशियल लिंक देतो, तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करून कळवा, मी तुम्हाला लिंक जे आहे तर ती उपलब्ध करून देतो. बघा, आता काही डॉक्युमेंट जे आहे ना तर ते मॅन्डेटरी आहेत, म्हणजे ते अनिवार्य आहेत, काही लागणारच आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुमची सही लागणार आहे. मित्रांनो, सही, तुमची साईन काय करायचं माहितीये का, व्हाईट पेपरवर पाहिजे ती, आणि ब्लॅक मध्ये पाहिजे, ब्लॅक पेन, हे लक्षात घ्या. व्हाईट पेपर, समजा हा व्हाईट पेपर आहे आणि तुमची अशी साईन असेल तर ही साईन अशा ब्लॅक कलरच्या पेन मध्ये पाहिजे. ब्ल्यू वगैरे कुठलाही कलर इथं नको आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं. ओके, बघा, हे सही तुम्हाला अपलोड करायची आहे. फोटो अपलोड करायची गरज पडत नाही. खूप सारे उमेदवार विचारतात फोटो लागत नाही का? लागत नाही कारण की तिथं लाईव्ह फोटो निघतो. मित्रांनो, डायरेक्ट लाईव्ह फोटो निघतो म्हणजे काय की डायरेक्ट तुमचे लॅपटॉप वगैरे असेल तर तो कॅमेरा चालू होतो, जसं आणि पीसी वगैरेला कॅमेरा नसेल तर तुम्ही मोबाईल मधून पण फोटो अपलोड करू शकतात. मोबाईलचं पण ऑप्शन त्याच्यात येतं, तो काही इश्यू नाही. पुढे ज्यांना याच्यामध्ये सवलत घ्यायची, रेल्वेचा मोफत प्रवासाचा पास मिळतो, तो फक्त SC ST उमेदवारांना मिळतो. ओके, तर त्याच्यासाठी त्यांना त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड करावं लागतं. आता खूप सारे उमेदवार म्हणतील की सर सेंट्रलचं पाहिजे, स्टेटचं पाहिजे. SC ST ला स्टेटचं पण जे आहे तर ते चालून जातं, म्हणून तो काही इश्यू येणार नाही, पण सेंट्रलचं असेल तर तुम्ही काढून ठेवा. पुढे सिग्नेचर बाबत काही नियम आहेत अपलोड करण्याचे, आणि ते नियम आपण चुकतो, त्याच्यामुळे फॉर्म भरताना चुकी होतात. सगळ्यात आधी पेन आणि कागद पांढऱ्या रंगावर काळा शाईचा, मी तुम्हाला काय सांगितलं, ब्लँक इंकने मला फॉर्म भरावा लागणार आहे. हस्ताक्षर हे रनिंग मध्ये पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझं नाव असं करता पाहते रनिंग मध्ये पाहिजे, असं नाही की GANES असं नाही करता येणार. त्याच्यानंतर कॅपिटल किंवा सुटसुटीत अक्षर नकोत, त्यांचं असं म्हणणं आहे, कॅपिटल किंवा सुटसुटीत अक्षर नकोत. आता काहींची साईन करण्याची पद्धत ही वेगळी असते, पण त्यांनी बरेच नियम अटी जे आहेत तर त्याच्यात लावून दिलेले आहेत, तर तुमची साईन मध्ये ते असलं पाहिजे. ओके, साईन 50 mm ते 200 mm च्या बॉक्स मध्ये असावी, याचा काही इश्यू नाही, तो होऊन जातो ऍडजस्ट. हा, हे फार महत्वाचं आहे. फॉर्मॅट फक्त JPG आणि JPEG, PNG नाही. जनरली आपल्याकडे PNG फॉर्मॅट असतो किंवा आपली साईन PDF फॉर्मॅट मध्ये असते, तर हे 2 फॉर्मॅट चालणार नाही, फक्त JPG आणि JPEG फॉर्मॅट चालणार आहे. सोबत साईज 30 KB ते 49 KB. आता याला काय करायचं, गुगलवर जायचं, इमेज साईज रिड्युसर हे जर सर्च केलं, तिथं जाऊन तुम्ही तुमच्या इमेजची साईज रिड्यूस करून टाका. ते 30 ते 49 KB आधीच तयार करून जा. डायरेक्ट फॉर्म भरताना करतात, आणि फॉर्म भरताना त्यांनी एक लिमिट दिलेली, म्हणजे टाइम लिमिट दिली, आय थिंक 30 मिनिटांचा. त्याच्यात फॉर्म भरला गेला तर होतो, नाही तर डायरेक्ट लॉग आउट तुमचं होऊन जातं. ते फार महत्वाचं आहे. बघा, दुसरी कोणाची साईन अपलोड करू नका. तसेच नियमात बदल केल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये कुठली एक चुकी केली तर तुमचा अर्ज कोणत्याही क्षणामध्ये बाद करू शकतात. फोटो अपलोड साठी नियम. आता फोटो तुम्हाला लाईव्ह स्वरूपाचा टाकायचा आहे. मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही तिथं समोरासमोर पाहिजे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, गडद रंगाचे पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पांढऱ्या रंगाचे कपडे नकोत,
पांढऱ्या रंगाचे कपडे नको, कारण की त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटीचा थोडासा इशू होतो. म्हणजे तुमचे कपडे हे डार्क असावे आणि शक्यतो व्हाईट आणि प्लेन बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड घ्या. फारच असं चमकीलं झगमगवालं ते काय बॅकग्राऊंड टाकू नका. बॅकग्राऊंड हे साधं प्लेन जे आहे तर ते असलं पाहिजे. नक्की इथं मागे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही तसं नाही, भिंत बघा आणि त्या भिंतचे मागे आलं पाहिजे. तुमचा आय लेवल तिथं एक सर्कल येतं, त्या सर्कलमध्येच तुमचा हेड वगैरे आय लेवल कॉन्टॅक्ट जो आहे तर तो पाहिजे. सोबत फोटो काढताना कुठलीही कॅप वगैरे नको आहे. चष्मा वगैरे काही गॉगल असेल लावू नका. त्याच्यानंतर मास्क वगैरे जे आहे तर ते चालणार नाही. परीक्षेत तुमचा चेहरा अर्जावरील फोटोशी जुळणे हे फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही वरील नियमांचे पालन नाही केले तर अर्ज कोणत्याही टप्प्यावर रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. आता अर्ज रिजेक्ट होण्याचे चान्सेस का वाढतात बघा. सगळ्यात आधी चुकीचं बॅकग्राऊंड, पांढऱ्याऐवजी दुसऱ्या रंगाचा कागद वापरणं. त्याच्यानंतर चुकीची शाई, काळ्याऐवजी निळ्या रंग किंवा इतर शाईचा वापर करणे. त्याच्यानंतर चुकीची पद्धत, स्वाक्षरी डायरेक्ट याच्यामध्ये लिहिणे, कॅपिटल मध्ये लिहिणे. अस्पष्टता, तुमची स्वाक्षरी फार ब्लर मध्ये दिसणं. त्याच्यानंतर अपूर्ण स्वाक्षरी आहे, म्हणजे पूर्ण दिसत नाही, अर्धीच कापली जाते. फोटोच्या जागी इतर काही गोष्टी म्हणजे साईनच्या जागी दुसरं काही अपलोड करून देणं आणि स्वाक्षरीच्या जागी रिकामी सोडणं किंवा स्वाक्षरीच्या जागी ठसा वगैरे उमटवणं, अशा काही गोष्टी अत्यंत महत्वाचे. म्हणजे अर्जावर जी स्वाक्षरी अपलोड कराल तीच स्वाक्षरी म्हणजे तीच साईन खालील मध्ये जुळली पाहिजे. उदाहरणार्थ लेखी परीक्षेला जाणार तेव्हा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा, मेडिकल व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा आणि डायरेक्ट अपॉइंटमेंटच्या दिवशी, ज्या दिवशी जॉईनिंग करणार त्या दिवशी. आता थोडाफार फरक आला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर ती वेगळीच आहे आणि ही फार वेगळी दिसते तर त्यावेळी थोडासा इश्यू येऊ शकतो. जात प्रमाणपत्र हे एक कागदपत्र तुम्हाला लागतं, कारण की तुम्हाला जातीविषयी माहिती म्हणजे कास्ट कॅटेगरी तिथं निवडावी लागते. म्हणजे एससी आहात, एसटी आहात, ओबीसी, एनसीएल आहात ते निवडावं लागतं. आणि कोणत्या प्राधिकरणाने दिलेले ते माहिती असावं लागतं. आणि केंद्र सरकारच्या नमुन्यात असणे आवश्यक आहे, म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओबीसीसाठी हे थोडं जास्त आहे. ओबीसीसाठी त्यांनी सांगितलेले की 1 एप्रिल, लक्षात घ्या, 1 एप्रिल 2025 नंतरचे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इथं आवश्यक आहे. ओके. एससी एसटी ला स्टेटचं पण चालून जातं, तो इश्यूज येत नाही. एससी एसटी ला स्टेट वर्सेस सेंट्रल हा इश्यू नसतो, परंतु त्यांचं जर निघत असेल सेंट्रलचं तर काढून टाका. पण ओबीसी वाल्यांनी शक्यतो काढलं पाहिजे. समजा ज्यांचं 2 मार्च पर्यंत निघणारच नाही, त्यांनी स्टेटचं लावलं तरी चालतं, नंतर ते मुदत देतात अपलोड करायला. नंतर ते जेव्हा जॉईनिंगला जातो त्यावेळी इश्यू नाही आहे तेवढा. काही जातींचं काय असतं माहितीये का, काही जाती ओबीसी मध्ये येतच नाही, कुठं सेंट्रलच्या लिस्टमध्ये आणि स्टेटच्या लिस्टमध्ये येतात, म्हणून तो खरा अर्थाने गोंधळ होतो. नाही ते सेंट्रल स्टेट असं काहीच गोंधळ राहिला नसता. काय ओबीसीच्या बाबतीत 2 वेगवेगळ्या याद्या आहेत, सेंट्रलची वेगळी आणि स्टेटची वेगळी. आला लक्षात. पुढे ओबीसी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र. आता सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं का एससी एसटी ओबीसी एनटी विजे एसबीसी, तर यांच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा. आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण ही चांगल्या फॅकल्टी सोबत बॅच आपण लॉन्च केलेली, त्यांची लेक्चर्स ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर गेला ना मित्रांनो, इथे या व्हिडिओ सेक्शनमध्ये मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो, ज्याच्यामध्ये बेस्ट पोस्ट कोणती, कोणत्या पदाचं काय काम. जसं फॉर एक्झाम्पल बघा, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4, 11,000 जागा आहेत जवळपास, पूर्ण चांगल्या मुलांनी बघितलेले आतापर्यंत. लाईव्ह सेक्शन मध्ये जर गेले बघा, रेल्वे भरतीची कायम रिपीट होणारे प्रश्न, एनटीपीसी ग्रुप डी, अशा खूप छान पद्धतीने तुमच्यासाठी सगळं काही अरेंज आपण या चॅनलवर केलेलं आहे. आणि या चॅनलचा उद्देश हाच आहे की एसएससी आणि रेल्वेमध्ये थोडंसं मराठी मुलांचा टक्का वाढावा, याच्यासाठी माहिती देणारं हे आपलं एक चॅनल असणार आहे, ज्याच्यामध्ये रेल्वेच्या सर्व अपडेट्स आणि रेल्वेसाठी अभ्यास करण्यासाठीची स्ट्रॅटेजी, अभ्यास करण्यासाठी लागणारं कंटेंट सगळं काही उपलब्ध होतं. म्हणून तुम्ही आजच हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.